श्री स्वामी समर्थ. आज आपण उपवासाची भगर बघणार आहोत. त्यासाठी मी इथं पावशेर भगर घेतली आहे. तिला स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यात काही खळा बिळ असेल ते छान काढून घ्यायचं. बघा आता ही 2 पाणी मी धुवून घेतली भगर. आता हिला भिजत ठेवते. तोपर्यंत आपण आता फोडणी करू. इथं मी मिक्सरमध्ये शेंगदाणे घेतलेत आणि हिरवी मिरची घातली. या चटणीमुळे भगरला छान टेस्ट येते. इथं बघा हिरवी मिरची घातली मी. आता हे छान आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ. बघा मिक्सरमध्ये मी जाडसर असं वाटून घेतले वाटत. आता आपण इथं कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात मी शेंगदाण्याचं तेल घेतले. उपवासाला शेंगदाण्याचं तेल किंवा सूर्यफुलाचं तेल वापरायचं. आता त्यात मी बारीक कापून घेतलेले बटाटे घातले. कच्चे बटाटे ते त्यांना छान आपण तेलात परतवून घेऊ. यात मी जिऱ्या कोथिंबीर काहीच वापरणार नाहीये. आता त्याला छान मिक्स करून घेतलंय. आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि बटाट्यांना छान मऊ देऊ. बघा 2 मिनिटं झाले. आता बटाटे परत आपण परतून घेऊ. बघा छान बटाटे परतून घेतले. आता त्यात आपण तयार केलेली मिरची आणि शेंगदाण्याची चटणी घालून घेऊ. या चटणीमुळे भगरला छान टेस्ट येते. आता याला परत आपण छान मिक्स करू. आता उद्या एकादशी म्हणून आज मी हा व्हिडिओ शेअर केलाय तुमच्यासोबत. आता छान हे मिक्स करून घेतले. आता त्याला पण छान परतून घेऊ. मस्त हे शेंगदाणे आपले शेकले गेलेत. आता याच्यात मी आपली भगर घालून घेते धुतलेली. मी शेंगदाणे कच्चेच घेतले होते. आता भगर घालून घेऊ धुतलेली. आता याला पण छान मिक्स करू आपण. बघा असं छान मी मिक्स करून घेतलंय. छान परतून घ्यायचं म्हणजे छान भगर पण आपली तेलात तळली जाते छान. आता इथं आपण पाणी घालून घेऊ. याच्यात आपलं जेवढं आता भगरला पाणी लागेल आपल्याला, जशी भगर हवी पातळ किंवा घट्ट तसं पाणी आपण त्यानुसार टाकून घेऊ. मिक्सरच्याच भांड्यात मी मिक्सर मध्ये पाणी टाकून फिरवून घेतलं होतं. तेच पाणी मी यात भगरमध्ये टाकून घेतले. तुम्हाला जशी आवडते भगर तशी म्हणजे सैल काही घट्ट करायची. छान पाण्यामध्ये सगळं आपण मिक्स करून घेतलं. आता याला आपण उकळी येऊ देऊ. आणि आता आपण शेंगदाणा मग घातलंय चवीनुसार. उपवासाला शेंगदाणा मगच वापरायचं. आता याला परत छान आपण मिक्स करून घेऊ. फुल गॅसवर करायचं. आता छान आपण झाकून घेऊ आणि मीडियम गॅसवर आपण याला 10 मिनिटं होऊ दिली आहे. बघा अशी छान आपली भगर. आमच्याकडे पातळ आवडते म्हणून मी थोडं पाणी जास्त घातलं होतं म्हणजे पचायला पण इझी होती. आता आपण यावर झाकण ठेवून देऊ आणि गॅस बंद करू. थंड झालं थोडी ती घट्ट होती. बघा भगर आपली छान झाली. खूप टेस्ट छान लागते अशा भगर केल्याने. तर आता आपला भगराचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.